मनोज गुलवे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज गुलवे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज मनोज गुलवी मनसे शहराध्यक्ष भिवंडी यांची तडीपारीची ऑर्डर आलेली आहे। आज भिवंडी शहरामध्ये काही दिग्गज नेते म्हणजे क्रिमिनल आहेत आणि मोठे मोठे गुंड आहेत, त्यांच्या खूप गुन्हे आहेत। मनोज गुलवी यांनी जनतेसाठी आणि सर्व गुन्हे राजकीय आणि सामाजिक असताना सुद्धा जेव्हा तडीपारी होते म्हणजे ही टोळ्यांची कुठेतरी हुकुमशाही आहे। टोळ्यांनी ज्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं, आणि यांच्या संयुक्ताने सर्व पक्षीय लोकांना जमा केले आणि म्हणून त्या मनोजवर आज तडीपारी झालेली आहे। आणि आज क्रिमिनल गुन्हे असलेले नेते झालीच पाहिजे आणि मनोज समाजासाठी वाहून देणारा नेता आज तडीपार आहे। याचा आम्ही सरकारचा आणि टूर अँड कंपनीचा निषेध करत आहोत म्हणून मोर्चा काढलेला आहे। मोर्चा काढण्याचं कारण असं आहे की मनोज गुलवे साहेब हे समाजाचे नेते आहेत, समाजासाठी त्यांनी काम केलेलं पाहिजे। समाज होते त्यांनी कुठल्याही प्रकारची लाच घेतली कोणाचाही हप्ता घेतला नाही म्हणून त्याला ही तडीपार करण्यासाठी आम्ही सर्व भिवंडी सिटी भिवंडी ग्रामीणचे सर्व पक्षीय पदाधिकारी सर्व सामान्य जनता रोडवर उतरले आणि प्रांताकडे जाऊन तेच सांगणार आहे की बाबा यांची ऑर्डर कॅन्सल करा, रद्द करा, स्टे आणा, स्टे आणून काय रद्दच करा, स्टे मिळून नाही रद्द करा, डायरेक्ट रद्द करा। आज इथे बघितलंय या शांतीनगरमध्ये हजारो तडीपार आहेत, हजारो आणि शांतीनगर तडीपार केलेलं आहे। खरं म्हणजे एक म्हण आहे, एकीकरण तुम्हाला तर काय चांगलं काम करा अशी परिस्थिती आहे मनोज गुलवेंची। त्यासाठी आम्ही मनोज गुलवेच्या पाठीमागे आमचा संपूर्ण सिटी एरिया भिवंडी सिटी संपूर्ण भिवंडी ग्रामीण त्याच्या पाठीशी आहोत। जोपर्यंत त्याची ऑर्डर रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही असेच मोर्चे करू, वेळोवेळा मोर्चे करू, आंदोलन करू, धरणे आंदोलन करू। मनोज दादा गुलवी यांच्यावर जी तडीपारची झालेली आहे ती त्याच्या विरोधात आज आम्ही सर्व पक्षीय सर्व लोकांनी एकत्र येऊन भव्य असा मोर्चा काढलेला आहे। कारण मनोज दादा गुलवी यांच्या विरोधात टोरंटोच्या कंपनीच्या दबावाखाली प्रशासनाने त्यांना तडीपारीची ऑर्डर काढलेली आहे आणि हा मोर्चा आम्ही प्रांत ऑफिसला नेऊन त्यांना एकच निवेदन देणार आहे मनोज दादा गुलवींची तडीपारीची ऑर्डर रद्द झाली पाहिजे आणि मनमानी कारभार हे टोरंटोचा लोकांची पिळवणूक चालू आहे, दादागिरी चालू आहे, त्याच्या विरोधात सुद्धा हे आंदोलन आहे आणि ही कंपनी ही हद्दपार झाली पाहिजे आणि मनोज दादा गुलवी यांची तडीपारी रद्द झाली पाहिजे। हेच पत्रकार बंधू यांचं सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतोय। यासाठी आपण मनोज गुलवी शहरात जी तडीपारी झाली त्या तडीपारीच्या निषेधार्थ इथे जमला। आज आपण बघितलं असेल मागे मनोज गुलवेने टोळ्यांच्या विरोधात जो भव्य दिव्य मोर्चा काढला होता झाला नाही असं बोलायला लागेल। भर पाऊस असताना मोठे एवढा प्रचंड लोक जमलेले होते कारण लोकांचा राग हा टोरंट कंपनीवर आहे, टोरंटच्या मनमानी कारभारावर आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी लोक आले होते आणि त्याचा राग काढून म्हणून ही जर तडीपारी कारवाई होत असेल निश्चितच ती निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी हे लोक जमलेले आहेत। राज्य शासन कुठेतरी टोरंटला पाठीशी घालतं आणि त्या माध्यमातूनच राज्य शासनाने गृह विभागाने ही कारवाई केली। खरं सरकार जनतेला असते, जनतेचा असावा हवा, त्यामुळे जनतेचा रोष जनतेचा संताप हा सरकारने समजून घेतला पाहिजे आणि त्या संदर्भात कुठल्याही कंपनीला पाठीशी न घालता जनतेसाठी नाही दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं। टोरंट हटाओ भिवंडी बचाओ, टोरंट हटाओ भिवंडी बचाओ, टोरंट हटाओ भिवंडी बचाओ हा नारा मागील वर्षापासून भिवंडी दणाणून सोडत आहे आणि या भिवंडीमध्ये मागच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा रस्त्यावर सर्वसामान्य महिला, विद्यार्थी आणि सर्व सामान्य कुटुंबातील लोक या ठिकाणी एक भलं आंदोलन केलं होतं। या आंदोलनाचं नेतृत्व सर्वपक्षीय आंदोलनाचं नेतृत्व करताना मनोजजी गुलवी साहेब यांनी पुढाकार घेतला होता आणि टोरंट ही जी सुंदर कंपनी आहे तिने सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबण्यासाठी मनोज गुलवी यांच्यावर राजकीय केसेस असताना सुद्धा तडीपारीची कारवाई करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या
कारवाईचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व पक्षीय, सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे की जो कोणी टोऱ्यांच्या विरुद्ध आवाज उठवेल त्याला तुम्ही असं दाबणार आहेत का? कारण हे सर्वसामान्य माणसाचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मार्गी काढण्याच्या ऐवजी जो माणूस हा प्रश्न मांडेल त्याच्यावरच कारवाई आणि त्यालाच दाबण्यात येईल. जर शासनामध्ये हे असेल तर त्यांनी टोऱ्यांच्या ज्या चर्चा गाठी आहेत आणि टोरंट आम्हाला नको आहे हे गोष्ट आमची सर्वसामान्य माणसाची ऐकून घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. त्याच्याऐवजी आमच्यामध्ये जो आवाज उचलतो टोरंट पॉवरच्या विरोधात त्याच्यावरच कारवाई केली जाते, हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्व भिवंडीवासी आम्ही एकत्र येऊन आज या ठिकाणी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे आणि प्रांत साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत की सदर मनोज गुळवे साहेबांची तडीपारी ही रद्द करावी. आणि आज भिवंडी मध्ये जे प्रशासन आहे हा प्रशासनाच्या विरोधाचा मोर्चा आहे. सर्वसामान्य जीवनामध्ये काम करणारे, राजकीय जीवनामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत त्यांच्यावर कुठेतरी दडपण आणून अशा प्रकारे त्यांना तडीपार केलं जात आहे. राजकारणातून, समाजकारणातून बाहेर करण्याचं काम हे प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आज आपण इथे सगळे भिवंडीकर जमलेलो आहोत. टोरंट पॉवरने आपले जे मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवे साहेब यांना तडीपारी केलेली आहे. तर त्यांनी जनतेसाठी टोरंट पॉवर विरुद्ध जो काही हातखंडा उचललेला आहे म्हणजे जनतेसाठी ते रस्त्यावर उतरलेले, बिल जास्त येत होती म्हणून, पण टोरंट पॉवरने त्यांना तडीपारी जी केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सगळे भिवंडीकर इथे जमलेलो आहोत. आम्हाला त्यांची तडीपारी रद्द करायची आहे आणि कुठलाही आणि ते काही गुंड नाहीयेत, त्यांची कुठेही भिवंडीमध्ये दहशत नाहीये. तडीपारी कोणाला करतात? ज्यांची दहशत असते, जे गुंड असतात. तर मनसे शहर अध्यक्ष हे मनोज गुळवे गुंड नाहीयेत, त्यांची कधी कोणी तक्रार केलेली नाहीये की आम्हाला यांच्यापासून भिवंडीमध्ये त्रास आहे. तर अशा व्यक्तीला तुम्ही तडीपार करता, तर आम्ही याचा सरळ निषेध करत आहोत आणि याच्या बाबतीत प्रशासनाने विचार करावा आणि मनोज गुळवे साहेबांची तडीपारी ही रद्द करावी. रद्द करा, रद्द करा, रद्द करा. टोरंट पॉवर कंपनीचा अन्यायाचा कळत झालेला आहे. विजिलन्सचे गुन्हे करायचे, लोकांना जेलमध्ये टाकायचा, परंतु आता तडीपार करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. मनोज गुळवेंनी असे कोणतेही गंभीर गुन्हे केले नव्हते की त्याला तडीपार करण्यात यावा. त्याच्यापेक्षाही गंभीर गुन्हे असलेले लोक आज भिवंडीत सरेआम फिरते. सराईत गुन्हेगार ज्यांनी मर्डर केले, चोरी केले, असे लोक आज फिरतात आणि एक टोरंट पॉवर कंपनी विरुद्ध लढणारा कार्यकर्ता याला जाणीवपूर्वक, मी सांगेल की काहीतरी लोकांचा याच्यामध्ये हात आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक यांना तडीपार करण्यात आलेला आहे. एक सामान्य माणूस आहे ज्याच्यावरती राजकीय गुन्हे आहेत. आम्ही पण सामाजिक कार्यकर्ते आहोत, आमच्यावरती पण राजकीय गुन्हे आहेत. उद्या अशी वेळ आमच्यावर सुद्धा येऊ शकते. हा अन्याय आहे, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये हे आम्ही खपवून घेणार नाही. मनोज गुळवेंना रायगड, पालघर या जिल्ह्यातून पण तडीपार करण्यात आले. त्यांनी एवढा कोणता मोठा गुन्हा केला होता की त्यांना तडीपार करण्यात आली? ही टोरंट पॉवर कंपनीची जुलूमशाही, अन्यायशाही आम्ही चालू देणार नाही. माझ्यावरती पण आहेत गुन्हे राजकीय. आम्ही समाजासाठी, लोकांसाठी जेव्हा आंदोलन करतो त्यावेळेस कायदा आणि शांततेचा जेव्हा प्रश्न उत्पन्न होतो त्यावेळेस पोलीस गुन्हे करतात, आम्ही त्यांना कोऑपरेट करतो. जरूर मी सरकारमध्ये आहे, मी जरूर मागणी करणार, पाठपुरावा करणार की मनोज गुळवेवरती जो अन्याय झालेला आहे त्या संदर्भात त्यांच्या जो तडीपारची जी कारवाई आहे ती हटवण्यात यावी व त्यांना पुन्हा भिवंडी शहरामध्ये त्यांचं आगमन व्हावं. स्पीड न्यूज भारत.